प्रियांका किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी ही थोडे वेगळ्या पद्धतीचे समोसे बनवले होते. तर थोडेसे डिझायनर आकाराचे आहे. तर एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी झालेले होते. तर मुलं आवडीने नक्की खातील. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. थांबा, मी एकदा एक खाऊन दाखवते तुम्हाला. एकदम असा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा आवाज येईल. आला का नाही आवाज? तर चला आता आपण रेसिपी सुरुवात करूया. इकडे मी धनं घेतला आहे 1 चमचा. धनं आपल्याला हे भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी एक लवंग, काळी मिरी, थोडीशा बडीशेप 1 चमचा. आपण याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजलं म्हणजे याला भाजीला आपले जे आपण जे समोसे बनवणार आहेत त्याला चव छान उतरते. म्हणून आपण हे थोडे भाजून घेणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे कुटून घ्यायचे आहे. खलबत्त्यामध्ये याला पावडर करून घ्यायची आहे. आता ही पावडर झाली आहे आपलीवाली. आता आपण इकडे पीठ मळायला घेणार आहोत. इकडे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा क्रश करून टाकायचा आहे. 1 चमचा तूप घेतलं आहे. तूप आपण पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. याला थोडंसं पाणी लागेल. मी थोडंसं पाणी घेऊन पीठ मळून घेणार आहे. आपल्याला हे खूप पातळ नाही मळायचं आहे किंवा एक खूप असं घट्टसर नाही मळायचं आहे. जसं आपण चपात्याला पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही मैद्याचे पण बनवू शकता समोसे. तर मी गव्हाच्या पिठाचे घेतले, कारण आपल्या शरीराला मैदा हा खूप घातक आहे. म्हणून मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. त्यासाठी मी आता इथे हे 4 बटाटे उकडून घेतलेले आहे. आता हे व्यवस्थित शिजलेले आहेत. तर मी काटेरी चमच्याने याला मॅश करून घेणार आहे. आता हे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे. कुठे बी आपल्या गठोळ्या राहिलेल्या नाही पाहिजे. आता हे मी चमच्याने व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे. त्यानंतर धना पावडर, कोथिंबीर, थोडंसं आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर आपलं अरारोट आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे हाताच्या साहाय्याने मी व्यवस्थित कुठे गठुळा वगैरे राहणार नाही म्हणून मी हाताने चांगलं मॅश करून घेणार आहे. हे व्यवस्थित मिक्स झाले की आता आपण हे साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर आपलं हे पीठ मी मुरत ठेवलेलं होतं, थोड्या वेळ मुरू द्यायचं आहे. आता हे आपलं पीठ मुरलेलं आहे. मी आता इकडे पोळपाट लाटणं घेणार आहे. छोटासा गोळा घेतलेला आहे. आपण आता ह्या गोळ्याला लाटून घ्यायचं आहे. आपण व्यवस्थित पोळी लाटून घेणार आहोत. पोळीला व्यवस्थित पातळ असं लाटून घ्यायचं आहे. खूप जाड पण नाही ठेवायचे आहे. आता इकडे माझी पोळी लाटत आलेली आहे. मस्त काठ पण चांगले व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे. आता ही व्यवस्थित पोळी लाटत आलेली आहे. आता मी दुसरा परत एक गोळा घेणार आहे आणि पोळी लाटून घेणार आहे. अशा आपल्याला 2 बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी छोटासा गोळा घेतलेला आहे. आता याला परत मी लाटून घेणार आहे. व्यवस्थित लाटून घ्यायचे आहे. आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे बटाट्याचं. आता याला मी हलक्या हाताने आपली पोळी लाटून घेणार आहे. आता ही व्यवस्थित पोळी लाटत आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये आपण जे बटाट्याचं सारण बनवले होतं ते आपण आता ह्या पोळीवर टाकणार आहोत आणि व्यवस्थित पोळीवर भरून घेणार आहोत. आता हे सर्व चौकून गोलसर आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आहे. आता हे आपलं सारण पूर्णपणे पोळीवर मी टाकलेलं आहे. वरून लाटलेली एक पोळी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि साईडनी कडा व्यवस्थित दाबून घ्यायची आहे.
ही साईडच्या चारी बोटांनी आपण व्यवस्थित ह्या दाबून घेणार आहोत आणि लाटणं फिरून घेणार आहोत. लाटण्याने मी व्यवस्थित अशी पोळी परत एकदा थोडी हलक्या हलक्या हाताने लाटून घेणार आहे. इथं आपली ही लाटत आलेली आहे. आता मी चाकूच्या साहाय्याने त्याला कट करून घेणार आहे. पोळीला चौकोनी आकारामध्ये आपल्याला हे पीसेस कट करायचे आहे. आता हे व्यवस्थित मी कट करून घेतलेले आहे. आता परत लाटणं कोळपाट फिरून घ्यायचं आहे. कोळपाट आणि आपण मधून पण एक कट मारून घेणार आहोत. हे बघा, असे चौकोनी आकारमध्ये आपल्याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे. आता आपले हे बनून झाले आहे. मी तुम्हाला एक तुकडा घेऊन दाखवते आणि त्या तुकड्याला आपण इकडचे 2 कोपरे व पाठीमागचे 2 कोपरे असे जॉईन करून घ्यायचे आहे. ते व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा एक समोसा बनवून घेणार आहोत. डिझायनर समोसा बनवून घेणार आहेत. इकडे पण मी मस्तपैकी प्रेस दाबून घेणार आहे याची तोंड. पुन्हा साईडचे खाली राहिलेले ते दोन्ही तोंड मी जॉईन करून घेणार आहे. तर बघा, याला आकार यायला लागलेला आहे. तर हे सुद्धा आपला बनवून तयार आहे. थोडं व्यवस्थित दाबून घ्या. आता याला सुद्धा मी बनवून घेणार आहे. असे मी 2 ते 3 समोसे बनवून तुम्हाला दाखवले आहे. आता हे मी असेच सर्व काही बनवून घेणार आहे. पुन्हा एकदा दाखवते. हे अशा पद्धतीने तुम्ही आपला हा डिझायनर समोसा बनणार आहे. तर असे मी हे बघा खूप सारे बनवून घेतले आहे. आता आपल्याला यांना तळायचं आहे. आता तेल तापलं आहे. थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे तेल. आता आपण हे समोसे चांगले तळून घेणार आहे. हलकेसे बुडबुडे यायला लागले आहे. टाकल्या लगेच चमच्याने त्याला मिक्स नाही करायचं आहे. थोडं व्यवस्थित त्याला तळू द्यायचं आहे. आता बघा, हे बघा, हे व्यवस्थित असे तळायला लागलेले आहे. तुम्ही बघू शकता कलर हलकासा चेंज व्हायला लागलेला आहे. आता हे हलकेसे कलर आलेला आहे. मी आता एका वाटीत काढून घेतलेले आहे. हे बघा, तर बघू शकता किती छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले हे डिझायनर समोसे बनवून तयार आहे. परत मी थोडेसे टाकून आणि तळून घेत आहे.